जय गिरणारी. नमो गजानन नमो हनुमान नमो गजानन नमो हनुमान
कोणी पाहिला उभा कसा राहिला उभा कसा राहिला उभा कसा राहिला सध्या वास्तव्यास असलेलं आमचं हे श्री हॉटेल जे नेमकं गिरनारच्या पर्वताच्या पायथ्याला आहे. या ठिकाणी आम्ही आत्ता वास्तव्य केलं आहे. उत्कृष्ट अशी रूमची 24 तास गरम पाण्याची सोय इथे उपलब्ध आहे. आपलं कधीही तुम्ही आला तर या हॉटेलला नक्की भेट द्या. छान आणि उत्तम असं हॉटेल आहे. जय गिरनार. जय गिरनारी. आम्ही आत्ता गिरनार स्टेशनवरून मी जिथे रूम घेतली आहे श्री हॉटेल तिथे आम्ही आत्ता वास्तव्यास आलो आहे. ट्रेनमध्ये असतानाच आम्हाला कळलं की रोपवे बंद आहे. तर मग आम्ही सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की आपण रात्री 12-12:30च्या नंतर गिरनार चढायला सुरुवात करू. आणि कदाचित महाराजांच्याही मनात आहे की उद्या एकादशीचा छान असा दिवस आहे. या दिवशी आम्ही दर्शन घेत आहोत. आता इथून पुढचा प्रवास कसा असेल माहिती नाही, पण महाराज आम्हाला 100% निसंशकपणे आणि यथावकाशपणे आम्हाला वर घेऊन जातील, त्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे. आम्ही रात्री 12:30 वाजता पुन्हा गिरनार जाण्यास सुरुवात करतोय. जय गिरनार. नमस्कार. आम्ही जसं रूमवरून निघालो तसं सगळ्यांची इच्छा होते की इथे चहा आणि कॉफी एक छान अशी चव मिळते. आपण ती चव आता चाखून बघूयात, पण जेणेकरून जे पुढच्या वेळी जे येणारे आपलेच काही मित्रमंडळी असतील त्यांना आपण सांगू की बाबा इथे चहा आणि कॉफी छान मिळते, त्याची चव नक्की चाखा. आणि समोरच आता गिरनार पर्वताचा पायथा आहे. या पायथ्याला लागूनच लंबे मारुतीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या इथून पायऱ्या चालू होतात, ते थेट गुरुशिखरपर्यंत जाणार आहे. रात्री 12:30च्या नंतरच आपण सुरू करून गुरुशिखरपर्यंत नेमकं किती वाजेपर्यंत पोहोचू याचा अंदाज घेऊन आपण चढायला सुरुवात करू आणि महाराजांचे चरण पादुकांचं दर्शन घेऊन मन तृप्त करू आणि पुन्हा परतीचा मार्ग करू. बाकीचे व्हिडिओज तुम्हाला नंतर सांगेलच, दाखवेलच. सध्या इथपर्यंत पहा. आणि आम्ही आता चहा आणि कॉफीची चव घेतोय, तर नक्की या. जय गिरनार. जय गिरनार. आपण मगाशी जसं म्हणलं की आम्ही चहा घ्यायला येतोय, चहा प्यायला येतोय. या ठिकाणी आम्ही आता जस्ट चहा पिलाय. कमी साखरेचा चहा असलेला सुंदर चहा आपल्याला इथे मिळेल. या दुकानात येऊन तुम्ही 100% चहा पिऊ शकता. चहाची टेस्ट आणि छान आहे, उत्तम आहे. 100% चहा प्यायला या. आम्हाला तर आवडला आहे, बाकी इट डिपेंड्स ऑन यू. अगदी गिरनार पायथ्याच्या एक ठराविक 100 ते 200 मीटर अंतरावरती असलेलं हे चहाचं दुकान आहे. हे आमचे बाकीचे सोबती ज्यांचे गिरनारवारी आम्ही सोबत करत आहोत. आणि या सगळ्या दत्तभक्तांबरोबरच आम्ही आमची आता गिरनारवारी रात्री सुरू करत आहोत. सोबत आमचे जे पकवाज वादन करणारे संतोष महाराज, रामकृष्ण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सुद्धा आपल्यासोबत रात्री गिरनारवारी करणार आहेत. जय गिरनारी. जय गिरनारी. अखेर ती वेळ आलेली आहे ज्या वेळेला आपण गिरनार पर्वत चढण्यास सुरुवात करणार आहोत. ती वेळ आपली 12च्या पुढे आता ही वेळ झालेली आहे. आता आपण गिरनार पर्वताच्या गुरुशिखर येथे मार्गक्रमण करण्यास तयार आहोत. दत्त महाराजांच्या कृपेने माझी वैयक्तिक 7वी वारी, काही माझ्या मित्रांची पहिली वारी, काही दुसरी, काही तिसरी आहे. अशाच वाऱ्या जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे, दत्त महाराज ह्या शरीराला आणि आमच्या अंतरात्म्याला आपल्या दर्शनास घेऊन येण्यास आम्ही सदैव तयार आहोत. आणि महाराजांचा आशीर्वाद आम्हाला लाभो अशी महाराजांनी आम्ही प्रार्थना करतोय आणि या गिरनार वारीस प्रारंभ करतोय. जाताना भयंकर अंधार आहे. सोबत आम्ही टॉर्च घेतली आहे. आमचे मित्रमंडळी आहेत. एकमेकांना साथ देऊन आम्ही गुरुशिखर सर करणार आहोत. आणि आपण जे गिरनार वासी, जे गिरनार प्रेमी आहेत, शक्यतो रात्री चढताना सगळ्यांनी एकत्र चढायचा असा आमचा सगळ्यांचा निर्णय झालेला आहे. कुणीही पुढे जाणार नाही, कुणी मागे राहणार नाहीये. एकमेकांना साथ देऊन आम्ही महाराजांच्या गुरुशिखर येथे मार्गक्रमण करत आहोत. आपलेही आशीर्वाद आम्हाला गरजेचे आहेत. आपण आशीर्वाद देतच आहोत, याबद्दल काही शंका नाहीये. आणि आपण आता गिरनारवारीस प्रारंभ करत आहोत. गडाच्या
पहिल्या पायरी जिथे लंबे मारुती मंदिर हनुमानाचं मंदिर आहे तिथे या पहिल्या पायरीचा आम्ही नतमस्तक होऊन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुशिखर सर करत आहोत. तर आता आपण पाहू ती पहिली पायरी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिली पायरी दाखवून आपण पुढचा व्हिडिओ तयार करत आहोत. जय गिरनारी. जय गिरनारी. ओम नमो आदेश. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जय गिरनारी. जय गिरनारी. जय. आता आम्ही सगळेजण गिरनार पर्वतावर कूच करण्यासाठी तयार आहोत. आम्ही आता लंबे मारुती मंदिर जिथे पहिली पायरी आहे इथे नतमस्तक होऊन महाराजांच्या चरणी नील होऊन आम्ही दर्शनात निघत आहोत. तर आता आपण पुढे वारीस प्रारंभ करू. आता तुम्ही सगळेजण या आणि पहा ही गिरनारवारी कशी होते ते. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गिरनारच्या पायथ्याला असलेले हे लंबे हनुमानजीचं मंदिर आहे. हे सर्वप्रथम आपल्याला लागतं आणि इथून पुढे आपण या वारीस प्रारंभ करण्यास सुरुवात करतो. आपण थेट आता गिरनार वारीच्या पायथ्याशी जाऊन आता सुरुवात करत आहोत. माझे बरेच सहकारी पुढे गेलेले आहेत. आम्ही मात्र त्यांचा पाठलाग करत हळूहळू मार्गक्रमण होत आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. इथेच ती सुंदर अशी वेळ आहे की जिथून गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीचा मान आपल्याला लाभतोय. या पहिल्या पायरीचा मान घेऊन याला नतमस्तक होऊन आपण या वारीस प्रारंभ करत आहोत. आम्ही सध्या इथे थोडं थांबलेलो आहोत कारण इथले चेकपोस्टवाले बोलतात आहेत की तुम्हाला इथे काठी मिळणार नाही वर कुठेच. ही काठी सर्वप्रथम तुम्ही इथे घ्या आणि मगच पुढे जाऊ. आम्ही आत्ता त्या काठीसाठीच वेट करतोय. येऊन काठी आम्हाला देतील. जय गिरनारी. जय गिरनारी. हीच ती पहिली पायरी जी गिरनार पर्वताची आन शान बान आणि आमचं अध्यात्म जिथून सुरू होतं हे दत्त महाराजांचं अक्षय निवासस्थान. या पायरीला आम्ही आता नतमस्तक होऊन पुढे जातोय आणि महाराजांना विनंती करतोय की महाराज आमचा सर्वांचा इगो बाजूला ठेवून आम्हाला सुखरूपपणे वरती आणा आणि सुखरूपपणे परतीच्या मार्गावरती न्या. ही विनंती करतो. हीच महाराजांना प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. आमच्या सोबतच असलेला आमचा गुरुबंधू शंतनू झेंडे शंकर सेवक आहेत. यांची पहिली गिरनारवारी या ठिकाणी सुरू होते. यांनी या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन महाराजांना विनंती केली आहे की ही वारी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. अंदाजे आपण 3-3.5 हजार पायऱ्यांचा टप्पा पार करत आपण या अक्षय पायरीपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. इथून सगळा परिसर हा जैन मंदिर परिसर चालू होतो. तिथून पुढे अंबामाता मंदिर, तिथून पुढे गोरक्षनाथ मंदिर आणि तिथून पुढे तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं दैवत आराध्य श्री दत्त महाराजांचं गुरुशिखर आपल्याला लागणार आहे. आपण त्या दिशेने वाटचाल करत पुढे जाऊयात. दत्त महाराजांचा आशीर्वाद येऊयात. हीच ती अक्षय पायरी जिची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. जय गिरनारी. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आत्ताच आपण अंबामाता मंदिर पास करून गोरक्षनाथ शिखर या इथे पोहोचलो आहे आणि इथून पुढे आपण दत्त महाराजांचं गुरुशिखर हे थोडंच अंतर आहे. महाराजांच्या आशीर्वादाने तेही आपण सर करू. आणि आता या ठिकाणी सगळे माझे सगळे सोयरे मित्र माझे गुरुबंधू इथे बसलेले आपण पाहत आहात. या ठिकाणी शंतनू झेंडे, आमचे पकवाज वादन महाराज, आकाश फराटे, अंकित मगर, सागर टिकार, गणेश सोरटे, शंतनू, माफ करा शेखर, त्याचसोबत समाधान गाठकर. सगळे आम्ही आता थोडंसं एक तासभर इथे बसतोय आणि पुढे गुरुशिखर चढण्यास सुरुवात करतोय. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा पद्धतीने आपण आता गोरक्षनाथ शिखर सर करून गुरुशिखराकडे कूच करत आहोत.
हीच ती कमान. डाव्या बाजूला आहे गुरुशिखर. दत्त महाराजांच्या दर्शनाची ओढ लागून गुरुशिखरकडे कूच करत आहे. सोबत माझे सर्व साथीदार. सर्वांना जय गिरणारी आणि खूप खूप शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अखेर ही प्रतीक्षा आता संपलेली आहे. आम्ही फायनली गुरुशिखरकडे कूच करून दत्त महाराजांच्या चरणी आमचं सर्वस्व आराध्य पूजा आणि आमचा संकल्प महाराजांजवळ आम्ही मांडतोय. आणि आपण आता पाहू शकता का मी गिरनार पूर्णपणे सोडून महाराजांजवळ आलेलो आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. समोर तुम्ही गिरनार पाहत आहात, गुरुशिखर पाहत आहात. तेच 12,000 वर्ष दत्त महाराजांनी तपश्चर्या गेलेली आहे. हेच ते ठिकाण होऊ शकतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी, जय शंकर. आज आपला अवधूत परिवार, सहमित्र परिवार सर्वजण आज आपण गिरनार वारीसाठी आलो आहोत. त्याचबरोबर आपल्याबरोबर आमच्या वारीचे सहसंपर्क प्रमुख माननीय उदय सस्ते साहेब आहेत. त्याचबरोबर आपल्या वारीचे व अवधूत परिवारासोबतच आपल्या सर्व मित्र परिवाराचे व आपल्या वारीचे संपर्क प्रमुख त्यांचे शेजारी बसलेले आहेत. ते म्हणजे आपले गणेश सोरटे साहेब. आणि सर्व मित्र परिवारांना आज त्यांच्यातर्फे जेवणाचा आनंद घेण्यात येणार आहे. व आपण सर्वजण आज या ठिकाणी जुनागड स्टेशनपासून उतरल्यावरतीच लगेच थोडंसं एक 2 मिनिटाच्या अंतरावरती लोटस हॉटेल म्हणून आहे. या ठिकाणी आपण आज सर्वजण जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. त्याचबरोबर इथली चव देखील खूप सुंदर आहे आणि इथली सेवा देखील खूप छान आहे. बसण्यासाठी तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. तुम्ही हॉटेल बघू शकता कसं आहे ते. बघू शकता मित्रांनो, हॉटेलची सोय, हॉटेल वगैरे सर्व व्यवस्थित आहे. स्टाफ वगैरे पण सर्व व्यवस्थित आहे. सर्वजण हायजेनिक पद्धतीने सर्व करत आहे. तुम्ही कधी गिरनार वारीला आलात तर नक्की आवर्जून लोटस हॉटेलला भेट द्या. आम्हाला सर्वांना जेवणाचा स्वाद आवडलेला आहे. तुम्ही सर्वांनी देखील येऊन स्वाद घ्यावा. सर्व मित्र परिवाराला विचारू आपण की जेवणाचा स्वाद तुम्हाला आवडला का? सर्वांना जेवणाचा स्वाद आवडलेला आहे. तुम्ही देखील सर्वांनी नक्की आवर्जून या आणि हॉटेलला व्हिजिट करा आणि गिरनार वारी सुखरूप करा. जय गिरनारी, जय शंकर. नमस्कार मित्रांनो, जय गिरनारी, जय शंकर. आज या ठिकाणी आपण 2 दिवस झाला आलो होतो गिरनार या ठिकाणी. आपण दर्शन घेतलेलं आहे आणि सर्वांना दर्शन खूप छान झालेलं आहे. आज आपण परत चाललेलो आहोत आपल्या घरी. हे आपलं हॉटेल श्री आहे. गिरनार हॉटेल जानकीच्या बरोबर 1-1.5 मिनिटं पुढे आहे. तिथे आपण येऊ शकता. हॉटेलची सुविधा खूप चांगली आहे. खूप चांगल्या रीतीने त्यांनी हॉटेल रूम सर्व्हिस वगैरे दिली. आपण नक्की इकडे आलात तर एकदा अवश्य या हॉटेलला भेट द्या. आणि दर्शन त्याप्रमाणे आम्हाला खूप चांगलं लाभलं. रोपवे सुविधा आम्हाला चांगली भेटली. त्याबद्दल आम्ही म्हणजे हे आमच्या नशिबातलं होतं, कारण महाराजांची कृपा होती त्यामुळं आम्हाला सर्व झालं. आपणही नक्की या, आवर्जून भेट द्या. जय गिरनारी, जय शंकर. जय गिरनारी. जय गिरनार. आपली गिरनार वारी अत्यंत चांगल्या रीतीने पार पडली आहे. आणि आता आम्ही जुनागडच्या रेल्वे स्टेशनला परतीच्या मार्गावर जाण्यासाठी आलेलो आहे. जाताना इथे जवळच्या हॉटेलमध्ये भरपूर अनलिमिटेड थाळी जेवण झालेलं आहे. जय गिरनारी. जय गिरनार. आत्ताच माझे मित्र गणेश सोरटे यांनी छान असं पद्धतीने कुठे जेवण केलं हे सांगितलं. पण या हॉटेलचं नाव आहे लोटस. महाराष्ट्रातून येणारे सर्व महाराष्ट्रीयन लोक आपल्या पद्धतीचं जेवण त्या हॉटेलमध्ये मिळतं. 100% त्या हॉटेलमध्ये जावा, जेवण करा
100% खात्री की तुम्हाला आवडेल. अरे परराज्यात येऊन आपली चव चाखणं एवढं शक्य नसतं, तेवढं गुजरातमध्ये येऊन महाराष्ट्राची चव चाखण्याचं काम लोटस हॉटेल करत आहे. आणि महाराजांच्या आशीर्वादाने गिरनारवारी खूप छान आणि सुंदर झाली, दर्शनही खूप छान झालं. आणि आता आम्ही परतीच्या वाटेवर राहतो. फक्त आता जाता महाराजांच्या एकच प्रार्थना करतो की महाराज पुन्हा आम्हाला लवकरात लवकर बोलून पुढची गिरनारवारी आमच्याकडनं करून घ्या आणि हा आशीर्वाद आम्हाला द्या. जय गिरनारी, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी सर्व गुरुबंधू यांची खाण्याची सोय गणेशजी सोरटे यांनी केलेली आहे. उत्तम अशा पद्धतीचे ब्रेड सँडविच विदाऊट काकडीचं इतकं सुंदर त्यांनी केलेलं आहे. आणि ही मैफिल आज तुम्ही बघताय, सगळे भुकेलेले चेहरे. महाराजांचा उपास आहे तरी महाराजांनी 2 ब्रेड खाल्लेले आहेत. शेखरजी पारडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे सँडविचचा बेत गणजी सोरटे यांनी इथं आखलेलं आहे. आणि तरी हे खाऊन बहुतेक बिर्याणी पुढे होती का नाही याची शंका आहे, पण तरी सुद्धा उत्तम असा ब्रेड तयार केलेला आहे. आपण नेहमी प्रवासामध्ये आणि हे सॉस दाखवा, सॉस 3 सॉस असे आहेत. चाट मसाला, मेयोनीज आहे, रेड चिली सॉस आहे, टोमॅटो केचप आहे. कुक हेल्पर आहे ते. कुक हेल्पर आहेत तिथे आमचे शेखरजी गाडगे. आणि नेहमी चव कशी झाली हे सांगणारे समाधान काटकर. आणि आता खाऊन बघू आपण याची चव चाकू. कारण नेहमीच आपुलकीचा प्रश्न ना, आपुलकीचा एक वाक्य, स्वस्त खा आणि मस्त राहा. माइंड ब्लोईंग, माइंड ब्लोईंग.